जाहीरनामा 7 तारखेला आहे, त्यावेळी मी खुलासा या विषयावर बोलतो. मला वाटतं याचं विस्तारानं उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो. तुम्ही प्रश्न विचारा, कारण की त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीने त्या दिवशी 7 तारखेला आहे. त्यामुळे फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, माहिती आहे, तुम्ही म्हणताना माहिती आहे, तो काहीच काही प्रश्न सोडवण्यात तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती माहिती होतं, आणि त्या निवडणुकीच्या आधी तुम्ही करायचं होतं, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं भाषानं सांगितलं होतं, आमदारकी लढवणं आपल्या मंजूर झाली नाही, तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं. आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाही, तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे. त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे, त्याचं उत्तर आम्ही इच्छा फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये रोड शो देखील माहितीचा प्रचाराचा शुभारंभ. नाही, मला वाटतं ते काय देणार दिलं ते 3 वर्षात कोल्हापूरला, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय देणार आहे त्यांच्या हातात नाही. काय दिलं 3 वर्षात? महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले? घोषणा फक्त झाल्या, पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाही. रस्ते चांगले झाले का? 100 कोटीच्या निधीचं काय झालं? त्याच्यावर तक्रारी आल्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला, अशा तक्रारी झालेल्या. रस्त्यावर PI दाखल झाली, त्यानंतर महापालिकेने कारवाई केली. हा कारभाराचं उत्तर प्रदेशाध्यक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा असते. आणि काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित, मला वाटतं अशी अवस्था आहे त्यांची. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. कोल्हापुरातली जनता ही 3 आणि 4 सीटा काँग्रेसला देणार. कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील. धनंजय माडिक निर्णय घेणार नाही. धनंजय माडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. त्यांना कोल्हापूर शहरातली जनता निर्णय घेईल ना की तुम्हाला बहुमत द्यायचं, काँग्रेसला किती जागा द्यायच्या. एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या इथे प्रस्थापित होण्याच्या माणसावर हुकमावर हा कोल्हापूर शहर चालणार.